जून महिना संपत आला. मान्सून येऊन 15 दिवस झाले तरीही महाराष्ट्र कोरडा का? पावसाने अचानक दिलेला ब्रेक कधी संपणार? अखेर राज्यातील बळीराजासाठी सर्वात मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. पंजाब डक यांनी मान्सूनच्या पुनरागमनाची फायनल तारीख जाहीर केली आहे. पाऊस कधी पडणार, दुष्काळ पडणार का, जाणून घेऊया सविस्तर. पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, फॉलो केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून HPN मराठी न्यूज चॅनलचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. जून महिना संपत आला तरीही महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अजूनही पावसाचा थेंब पडलेला नाही. 15 दिवसांपूर्वी मान्सून दाखल झाला तेव्हा वाटलं होतं की आता चिंता मिटली, पण मान्सूनच्या वाटचालीला अचानक ब्रेक लागला. काही जिल्हे सोडले तर संपूर्ण राज्य अजूनही चातकासारखी पावसाची वाट पाहतंय. पण आता चिंता सोडून द्या, कारण पंजाब डक यांनी येत्या 20 जून पासून राज्यात पुन्हा एकदा मान्सून प्रचंड सक्रिय होणार आहे असा अंदाज वर्तवलाय. पंजाब डक यांच्या दाव्यानुसार येत्या 21 जून ते 30 जून या काळात संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पाऊस कोसळणार आहे. होय, हा पाऊस संपूर्ण राज्यात एकाच वेळी पडणार नसला तरी वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या भागात हजेरी लावणार आहे. पावसाची सुरुवात साधारणपणे विदर्भातून होईल आणि त्यानंतर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र असं करत संपूर्ण राज्य मान्सून व्यापून टाकेल. त्यामुळे पुढील 8 दिवस राज्यात धो-धो पाऊस कोसळणार आहे असं पंजाब डक यांचं म्हणणं आहे. तसंच पंजाबराव डक यांनी राज्यातील शेतकऱ्यांना एक महत्त्वाचा आणि मोलाचा सल्ला दिलाय. पेरणीची घाई अजिबात करू नका. आधी शेतातील ओल तपासा. जर जमिनीत फक्त 1 किंवा 2 बोटांची ओल असेल तर पेरणी करण्याची चूक करू नका. बियाणं वाया जातील. जोपर्यंत जमिनीमध्ये 1 इंचापेक्षा जास्त ओल जात नाही तोपर्यंत पेरणीला हात लावू नका. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावर्षी दुष्काळ पडणार का? तर त्याचं उत्तर आहे नाही. पंजाब डक यांनी स्पष्ट केलंय की यावर्षी महाराष्ट्रात अजिबात दुष्काळ पडणार नाही. उलट यावर्षी राज्यात परतीचा पाऊस अत्यंत जोरदार होणार आहे. त्यामुळे चिंता करू नका. पुढील 8 दिवसात पुन्हा एकदा हा पाऊस सक्रिय होतोय. तुमच्या भागात सध्या पाऊस आहे का? तुम्ही पेरणी केलेली आहे का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हवामानाच्या अशाच ताज्या आणि अचूक अपडेटसाठी आपल्या HPN मराठी न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत शेअर करा. धन्यवाद. तर शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 21 जून पासून ते 30 जून त्या दरम्यान राज्यामध्ये पावसाचं वातावरण तयार होणार आहे. बऱ्याच ठिकाणी 21 तारखेला पाऊस सुरू होणार आहे, काही ठिकाणी 22ला होईल. असं करत 30 तारखेपर्यंत राज्यात वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे. शेतकऱ्यासाठी हा दिलासादायक पाऊस ठरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो. म्हणजे सांगायचं झालं तर 21 जून पासून ते 30 जूनच्या दरम्यान राज्यात चांगला पेरणीयोग्य पाऊस पडणार आहे. तो पाऊस सगळीकडे एका दिवसात सगळीकडे जाणार नाही, दररोज वेगवेगळ्या भागात जाणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. आणि शेतकऱ्याला एक विनंती की जमिनीमध्ये पेरणी करत असताना जमिनीमध्ये ओल तपासून पेरणी करावी. कारण की 4 बोट 6 बोटवर जर तुम्ही पेरणी केली तर ती तुमची पेरणी खराब होऊ शकते. म्हणून पेरणी करत असताना जमिनीतील सगळ्यात महत्त्वाचा ओल तपासणं. आणि त्याच्यानंतर सांगू इच्छितो की पेरणीसाठी आता उशीर झाला तर उशीर झाल्यामध्ये जर कापूस लागवड करत असत तर सगळ्यात महत्त्वाचं आता अंतर कमी करावं लागतं. कारण की अंतर कमी केल्याच्या नंतर मग कापसाला उतार येतो म्हणून हे लक्षात यायचं. म्हणजे उशीर कापसाचं अंतर उशिरा जर पेरणी झाली तर अंतर जवळ करावं लागतं आणि लवकर पेरणी असेल तर थोडं अंतर वाढवावं लागतं. म्हणून काय होतं, ॲव्हरेजमध्ये चांगले येतं. पण कोणतीही पेरणी करत असताना उशिरा झाली तर त्याचं अंतर कमीच करावं लागणार आहे. कारण की उशिरा पेरणी केल्यामुळे वाढ होत नसते म्हणून हे लक्षात यायचं. आणि होईल तिथपर्यंत लवकर येणाऱ्या जाती करा, पांढऱ्या फुलाच्या करा, लवकर येणाऱ्या करा. कारण की लवकर येणाऱ्या मध्येच काहीतरी खरं आहे, नसं उशिरा येणाऱ्याचं काही खरं नाही. म्हणून होईल तिथं पण लवकर येणाऱ्या जाती करा. आणि शेतीचं नियोजन करत असताना चांगली मशागत करून आपण आपल्या पेरणीची तयारी ठेवा. पाऊस पडल्याच्या नंतर जमिनीवर ओल तपासा. असं करीत नियोजन करून तुम्ही शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी ठेवा. परत एक शेतकऱ्याला सांगू इच्छितो की यावर्षी दरवर्षी मी म्हणतो ना जूनच्या शेवटच्या आठवड्यातच पेरणी होणार आहे. मी पहिल्यापासून सांगतो की निसर्गात 22 दिवस पुढे सरकला आहे, पण याकडे कोणी दुर्लक्ष करतं. लोक जे अंदाज देत असताना निसर्ग कोणी लक्षात देईना. निसर्ग काय झाला की ऋतुचक्रमान 22 दिवस पुढे सरकले, थंडी 22 दिवस पुढे सरकली, उन्हाळा 22 दिवस पुढे सरकला आणि पावसाळा 22 दिवस पुढे सरकला. लहान मुलाला जर विचारलं तर पाऊस कधी येणार, तो म्हणतो 7 जूनला येणार. पण आता भविष्यामध्ये काय करावं लागणार आहे, आता 7 जून ऐवजी आपल्याला दरवर्षी म्हणावं लागणार आहे जूनच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस येणार आहे आणि पेरणी होणार आहे असं म्हणावं लागणार आहे. कारण की हे भविष्यात ही परिस्थिती असंच राहणार आहे.
पाऊस दरवर्षी 7 जूनला येणारच नाही, फक्त थोड्या भागात पडेल. पण खरीप पेरणी मात्र 14 आपलं जूनच्या शेवटच्या आठवड्यात होणार. म्हणून आता 2027 बी धरा, 2028 आणि 2029ला तरी तुम्ही काय करा, वाटल्यास आतापासूनच लक्षात ठेवा पेरणी कधी होणार तर शेवटच्या आठवड्यातच होणार. आणि यावर्षी तशीच परिस्थिती. मी खूप दिवसापासून सांगत होतो निसर्ग पुढे सरकायला, पण याकडे कोणी दुर्लक्ष करत, सगळेजण दुर्लक्ष करत होते. पण आता खरी वेळ आली. आता बघा तुम्ही, दरवर्षी जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरणी होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्ष. एल निनो बद्दल सांगायचं असलं तर एल निनो असो या नसो, दरवर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये पाऊस येतो तर येतोच, ही गोष्ट लक्षात घ्यायची. तर तुम्ही बघायचं झालं तर बघा, आता 21 तारखेपासून पुन्हा पाऊस सुरू झाला की हे सगळं बंद होतं, एल निनो बंद होतं, सगळंच बंद होतं. म्हणून शेतकऱ्याला सांगू इच्छितो, आपल्या भारताला 2 समुद्र आहेत, एक अरबी समुद्र, बंगालच्या खाडीचा समुद्र. अरबी समुद्रामधून जरी पाऊस नाही आला तर शेतकऱ्यांनी एक तारीख लक्षात घ्या, 20 सप्टेंबर एक कॅलेंडर मध्ये लिहून ठेवा. 20 सप्टेंबरला एक पाऊस येणार आणि शिवाय शेतकऱ्याची ज्वारीची पेरणी करून देणार. म्हणून हे गणित लक्षात घ्यायचं. म्हणून म्हणतो एल निनो असो नसो, दरवर्षी आपल्या महाराष्ट्रात पाऊस येणार हे निश्चित. एल निनो तुम्हाला सांगू इच्छितो 15-20 वर्षामध्ये कधीतरी एकदा उद्भवत असतो. दरवर्षी समुद्राचं तापमान सारखं नसतं. तर तुम्हाला सांगतो, हे जे एवढा 5-7 हजार किलोमीटर इतक्या दूरचा समुद्र आहे, ह्या समुद्रामध्ये तापमानामध्ये खूप तफावत असते. 1-2 किलोमीटर, 10-20 किलोमीटर तापमानामध्ये गरम गार पाणी होत असतं. म्हणून असतो एल निनो असं येण्याचं दरवर्षी आपल्या महाराष्ट्रात पाऊस येणार हे निश्चित धरायचं. यावर्षी देखील येणार आहे, फक्त जेमतेम पडणार आहे, सरासरी इतका पडणार आहे, पण परतीचा पाऊस जास्त पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आणि खूप प्रसारमाध्यमातून शेतकरी खूप घाबरत आहेत. शेतकऱ्यांनो, जूनमध्ये पहिल्यापासून म्हटलं तर कमी पाऊस पडणार आहे, जुलैमध्ये जास्त पडणार आहे, ऑगस्टमध्ये थोडाफार कमी राहील, पण सप्टेंबर ऑक्टोबर परतीचा पाऊस जास्त राहणार आहे. 13 नोव्हेंबरला थंडी येणार आहे. म्हणून यावर्षी दोन्ही पिकं येणार आहे, एक तर खरीप पण येणार आहे आणि रब्बी पण येणार आहे. खरीप कशामुळे चांगलं येणार आहे, खरीप मध्ये जेमतेम पाऊस असला, थोडा कमी असला की ट्रेस भेटल्याच्या नंतर पिकाला फुलं लागतात, फुलं लागल्याच्या नंतर शेंगात रूपांतर होतं. त्याच्यामुळे खरीपाचं पीक चांगलं येणार आहे. आणि त्याच्यानंतर रब्बी पीक कशामुळे येणार आहे, कारण की खरीप आणि रब्बीचा निवाडा करणारा जो पाऊस आहे ते एक पाऊस काय होतं, ऑक्टोबर म्हणजे परतीचा पाऊस पडणार आहे, त्याच्यामुळे ते निवाडा करणारा ते परतीचा पाऊस जास्त पडणार आहे. त्याच्यामुळे रब्बीचं पीक चांगलं येणार आहे. म्हणून शेतकरी हिताचं यावर्षी साल आहे, म्हणून हे लक्षात द्यायचं. अफवेला बळी पडू नका. आणि यावर्षी पाऊस पडणार आहे. धन्यवाद.